मार्च महिना घेऊन येतो निसर्गात रंगांची उधळण. ह्याच वेळेस होळीचा सण येतो. मुंबई पुण्यात राहणारा कोकणी माणूस ऑफिसमधून येऊन होलिका दहन करतो आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदनामध्ये आजूबाजूच्या सर्वांबरोबर धुळवड खेळतो. शहरामध्ये इथेच संपणारी होळी कोकणात पुढचे काही दिवस तितक्याच उत्साहाने चालू असते. इथलं वैशिष्ट्य म्हणजे पालखीत बसून देव आपल्या घरी येतो, आपली खुशाळी गाऱ्हाणी ऐकून परत जातो. गणपती बाप्पाप्रमाणेच कोकणी माणसाला वर्षभर मेहनत करण्याची ताकद शिमग्याला घरी आलेला हा देव देतो. चिपळूण तालुक्यातलं कालुस्ते माझं गाव. उगवटवाडीतल्या ह्या आमच्या घरी होळीनंतर 5 दिवसांनी देव येतो. घर बंदच असतं, त्यामुळे साफसफाई करण्यासाठी होळीनंतर 2 दिवसांनी मी गावाला निघालो. मुंबई गोवा हायवे म्हणजेच नॅशनल हायवे 66 अजून पण बनतोच आहे, पण त्यातल्या त्यात परिस्थिती बरीच चांगली आहे. सफाई झाल्यानंतर माझ्याकडे 1 दिवस होता. काही दिवसांपूर्वी गुहागरला ऑलिव्ह रिडले कासवाची मादी अंडी घालायला आल्याचं कळलं, म्हणून मग तिथे जायचं ठरवलं. गुहागरचा बीच खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे. दूरवर पसरलेला पांढऱ्या वाळूचा किनारा, हिरवीगार झाडी आणि निळाशार समुद्र, यामुळे गुहागर बीचवर नुसतं फिरायला सुद्धा खूप मज्जा येते. असंच फिरताना मला इथले काही व्हॉलेंटियर्स ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्लं पाण्यात सोडताना दिसले. त्यांना हात दाखवून मी थांबायला सांगितलं आणि थोडं जवळ जाऊन मी कासवांच्या पिल्लांचे फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. ही कासवाची पिल्लं बघायला मिळणं हा एक खूप दुर्मिळ योग आहे. पण गुहागरला पूर्ण बीचवर ह्या कासवांचे फोटो काढायला मी एकटाच होतो. इथले व्हॉलेंटियर विक्रांत सांगळे यांनी गुहागर बीचची थोडी माहिती दिली. गुहागर हा 6 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण किनारा आहे. हा किनारा प्रसिद्ध आहे इथल्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी. हा किनारा इतर किनाऱ्यांपेक्षा वेगळा आहे कारण की इथे गर्दी बिलकुल नसते आणि इथे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात आराम करण्यासाठी जाऊ शकता. इथला सूर्योदय आणि सूर्यास्त अतिशय नयनरम्य असतो. ह्याच्या किनारी भागामध्ये बरीचशी सुरूची झाडं आहेत. जवळच व्याडेश्वर मंदिर हे गुहागरमधलं एक 12व्या शतकातील शिवमंदिर आहे. तसंच दुर्गादेवी मंदिर आणि हेदवीचा गणपती तसंच बीच ह्या दोन्ही जागा गुहागर बीच पासून अगदी जवळ आहेत. ह्या किनाऱ्यावरती व्हाईट बेलीड सी ईगलचं घरटं असल्याचं मला कळलं होतं. विक्रांतला ते विचारलं तर त्याच्या म्हणण्यानुसार स्मशानाच्या बाजूच्या सुरूच्या झाडावरती हे घरटं आहे. मी तिथपर्यंत चालत गेलो, पण घरट्याजवळ सी ईगल काही बसलेला दिसला नाही. हताश होऊन परत येत होतो तेवढ्यात समोर मला हा कॉमन सँडपायपर दिसला. लाटेसोबत वाहून येणारे किडे किंवा खेकडे तो खात होता. थोड्या वेळाने समोरना हा व्हाईट बेलीड सी ईगल उडताना दिसला. अगदी आपण फिरायला जातो तसा हा समोरना उडत होता आणि पटकन त्याने खाली उडी मारली, एक मासा पकडला आणि निघून गेला. याला मराठीमध्ये समुद्री गरुड म्हणतात. ईगल्स म्हणजे गरुड दिसायला तसे सुंदर असतातच, पण हा समुद्रावर राज्य करणारा पांढऱ्या रंगाचा ईगल खूप सुंदर दिसतो. निघता निघता मला ही ब्राह्मिणी काईट हवेत उडताना दिसली. इथे दिसलेले इतर पक्षी म्हणजे व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, ग्रीन बी ईटर, व्हाईट चिक्ड बार्बेट आणि इंडियन रोलर. दुसऱ्या दिवशी पालखीने घरं घ्यायला सुरुवात केली. कोकणातल्या घरांमधून जाणाऱ्या छोट्या छोट्या गल्लीबोळातून उन्हातून पालखी नेताना खूप मेहनत होते.
पण आपल्या घराकडे येणाऱ्या देवाला पाहून मन प्रसन्न होतं. पुढच्या वेळेस जेव्हा कोकणात याल तेव्हा एक गोष्ट तुम्ही आवर्जून बघा, ती म्हणजे कोकणातली घरं छोटी असली तरी घराचे दरवाजे मोठे असतात, कारण त्या दरवाज्यातनं पालखी आत शिरायला हवी. पालखी घरासमोर आली की घरातल्या व्यक्ती पालखीचे पाय दूध आणि पाण्याच्या मिश्रणाने धुतात. मग पालखी घेऊन येणाऱ्या व्यक्तींचे पाय धुतले जातात. पालखीसोबत निशाण म्हणजेच एक झेंडा येतो. पालखीला, घरातल्या देवाला तुळस आणि ह्या निशाणाला आधी नैवेद्य दाखवला जातो. पालखी घरात आल्यावर आधी धूप आरती होते. मग घरातल्या सुना आणि माहेरवशणी देवीची ओटी भरतात. पुरुष हातबिटीचा नारळ देतात. बाय सोमय मानवकाळशी बनवती मानाय बाय वजाई गणेश न्याय राखलेच्या नारळ ठेवून तो मातली करते त्याच्या घरादारात पुन्हा म्हणतात त्याची वजन बोलबोला चालू आणि सुखाचा वाटा ते माझ्या. मग सगळ्यांना प्रसाद दिल्यावर पालखी पुढच्या घरी जायला निघते. रात्री पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होतो. प्रत्येक जण थोडा वेळ का होईना पण पालखी नाचवून देवाला मनोमन नमन करत असतो. वर्षभर आपण ह्या देवाच्या पाया पडायला मंदिरात जात असतो, पण वर्षातला एक दिवस देव आपल्या घरी येतो. जर तुम्ही कोकणातले नसाल तर शिमग्याच्या वेळेस एकदा कोकणात येऊन बघा. पालखीने घरात आलेला देव, त्याच्या आगमनाने सुखावलेला कोकणी माणूस आणि रात्र जागवून त्याने नाचवलेली पालखी, हा नक्कीच तुमच्यासाठी एक खूप सुंदर अनुभव असेल. यावर्षीचा शिमगा असा खूप छान प्रकारे साजरा केला आणि मग आम्ही मुंबईला निघालो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.